बघा, मी आज जरांगे पाटील जे बोलले ते मी थोडं बहुत सोशल मीडियावर ऐकलं आणि त्यामध्ये ज्या प्रकारे जरांगे पाटील वागत आहे आणि बोलत आहे ते चुकीचं आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. आणि जरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. त्या छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कोणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कोणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कोणाच्याही अ, असा काही विषय शिवीगाळ आपण करत नाही. पण या व्यक्तिगत कोणाला शिवीगाळ करत नाही. पण ज्या खालच्या पातळीवर जरांगे पाटील जाऊन राहिले, हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाही, असं यामधनं स्पष्ट होत आहे. माझं या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन जे करायचं आहे त्यांनी शांतपूर्वक करावं आणि या प्रकारचं खालच्या दर्जाचं, कमरेखालचं किंवा इतर कोणत्याहीचं जर माननीय मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही नेत्यांवर जर त्यांनी या प्रकारचं बोललं, तर अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जे याच्यापेक्षाही खालचं बोलू शकतात. पण आम्हाला, आमची संस्कृती आम्हाला हे सगळं करण्यात आम्हाला बंधन आहे आणि म्हणून आम्ही करत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे म्हणून आम्ही करत नाही. माझं या माध्यमातून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी या प्रकारचं वक्तव्य करणं बंद करावं. पण असं भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याचा असा अपमान करत असेल, एकरी सुद्धा बोलत असेल, तर संघटन म्हणून पक्ष शांत बसणार आहेत का? नाही, जरांगे पाटील इतके मोठे नाही आहेत की ते देवेंद्र फडणवीस सारख्या मोठ्या व्यक्तींवरती काही त्यांनी त्यांच्या टीकेला कोणी सिरियस घेणार म्हणून. मला असं वाटतं की स्वतःला काहीतरी मीडियामध्ये, कारण ते अनेक दिवसापासून थोडे बैफलग्रस्त झालेले आहेत. कारण मराठा समाज आता त्यांच्या मागे तितक्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. मराठा समाजाला समजून चुकलं आहे की हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही, तर नुसतं पब्लिसिटी स्टंट म्हणून हे मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलन हे उभं करतात. आणि मला वाटतं की आता जी लोकप्रियता जरांगे पाटलांची काही वर्षाआधी होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी या प्रकारचं वक्तव्य करून मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपण संयम कधीपर्यंत बाळगाल तुम्ही? शेवटी वारंवार तुमच्या नेत्यावर टीका केली जाते, कधीतरी तर तुम्हाला त्याचं पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. बघा, असं आहे की ही आता जरांगे पाटलांना शेवटची विनंती आहे की यानंतर जर तुम्ही या प्रकारची भाषा वापरली तर जसेच्या तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. हो, 19चं आंदोलन आहे. ओबीसीच्या आरक्षणातून त्यांनी आरक्षण मागितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही ओबीसी नेते आहात, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आहात. ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे का तुम्ही, तुमचं सरकार, आणि काय करणार? बघा, याच्या आधीही सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी मधनं एकही पैशाचं आरक्षण कोणत्याही दुसऱ्या समाजाला देणार नाही. आणि संविधानामध्ये मला वाटतं जरांगे पाटलांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा की कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गातनं कोणालाही असं आरक्षण देता येत नाही. कोणीही मंत्री असणार, कोणी मुख्यमंत्री असणार किंवा कोणीही असणार, ते यामध्ये असं आरक्षण देऊ शकत नाही. आणि नुसतं लोकांची दिशाभूल करण्याचे, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम जरांगे पाटील करतात आहे. तुम्ही आश्वस्त राहावा, आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही, हा शब्द घेणार आहात मुख्यमंत्र्यांना? बघा, मागच्या वेळेसच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला हे शब्द दिला होता. अनेक आंदोलन झाले, अनेक याच्यापेक्षाही अनेक मोठं आंदोलन मराठा समाजात झालं. त्यावेळेसही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि म्हणूनच आम्ही या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो. आणि आता ज्या प्रकारे असे अनेक कोणतेही आंदोलन होऊ द्या, आम्हाला, आमच्या ओबीसी समाजाला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसीला माननीय फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे. ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.